पालिकेकडे आहे आणि ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे, ज्या पद्धतीनं राजजी ठाकरे यांची जी भूमिका दिसते आणि जो मुद्दा त्यांनी हाती घेतलाय त्याच्यामुळे 100% महानगरपालिकेमध्ये उद्धवजी आणि राजजी यांची सत्ता त्या ठिकाणी येऊ शकते। आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत सुद्धा आता काय पुढे काय चर्चा होतात त्याच्यामध्ये जो काँग्रेस पक्ष आहे किंवा आमचा पक्ष आहे त्यांची सुद्धा काय पुढील काळामध्ये कशा पद्धतीने एकत्र होऊ शकतं सगळं याची चर्चा पुढील काळामध्ये होईल। पण 100% मुंबई महानगरपालिका ही महाविकास आघाडीच्या ताब्यात राहील असं दिसतं। राज ठाकरे म्हटले की निवडणुकीच्या कामाला लागा, तुम्ही त्याचा अर्थ कसा घेताय की महाविकास आघाडी सोबत असणार राज ठाकरे की वेगळे असणार? कसं आहे की आता शेवटी मुंबईच्या बाबतीत एकत्र सर्व नेते बसतील आणि एकत्र बसून त्या बाबतीत निर्णय घेतील। सगळ्यांना वाटलं की एकत्रपणे निवडणूक लढवायची तर एकत्र लढतील आणि त्याच्यामध्ये काही अडचण नसेल तर मग ते अलग सुद्धा लढू